नमस्कार, मी रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत अगदी खुसखुशीत अशी घडीची बट्टी व त्यासोबत चमचमीत अशी फोडणीची डाळ। तर डाळबट्टी बनवण्यासाठी काही लोक डाळबट्टीच्या पिठाचा वापर करत असतात, पण आज आपण या ठिकाणी मोजक्या साहित्यातच अगदी खुसखुशीत अशी व बराच वेळ तशीच राहणारी बट्टी व त्यासोबत फोडणीची डाळ या ठिकाणी बनवणार आहोत। तर अगदी झटपट बनणारी चविष्ट खमंग अशी डाळबट्टी बनवायला आपण या ठिकाणी वेळ न घालवता सुरुवात करूया। तर रेसिपी अगदी सोपी आहे, व्हिडिओला लगेच लाईक करा। चला तर मग लगेच आपण या ठिकाणी रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी फोडणीची डाळ बनवून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपण एका कुकरच्या डब्यामध्ये 1.5 वाटी तुरीची डाळ, त्याचबरोबर पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। या ठिकाणी आपण तुरीची व मुगाची दोन्हीही डाळ घेतलेली आहे, त्यामुळे आपल्या या फोडणीच्या डाळीला खूप छान असा फ्लेवर येतो। आता आपण या दोन्हीही डाळी स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळेस धुवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक मोठ्या आकाराचा पिकलेला टोमॅटो बारीक कट करून यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। टोमॅटो हा आपल्याला डाळ शिजवतानाच यामध्ये ॲड करायचा आहे, त्यामुळे या टोमॅटोचा फ्लेवर या फोडणीच्या डाळीला खूपच छान येतो। त्यानंतर आता आपण यामध्ये पाव चमचा हळद, त्याचबरोबर पाव चमचा हिंग ॲड करून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला ही डाळ शिजवण्यासाठी जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी आता आपल्याला या कुकरच्या डब्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला एकदा चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता आपण हा कुकरचा डब्बा कुकरला लावून घेऊया व याच्या मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे, त्यामुळे आपली ही डाळ व्यवस्थित शिजल्या जाईल। डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बट्ट्यांची तयारी करून घेऊया। त्यासाठी आपण एका परातीमध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ ॲड केलेले आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 वाटी बारीक रवा यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला 2 वाट्या गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी रवा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला रवा हा अगदी बारीकच घ्यायचा आहे, जाड रवा आपल्याला या ठिकाणी वापरायचा नसतो। त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा बडीशेप ॲड केलेली आहे, त्याचबरोबर 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये ॲड करून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्या या बट्टीला खूप छान असा फ्लेवर येतो। त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद पावडर ॲड केलेली आहे, त्याचबरोबर 1 चमचा धनेपूड ॲड करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड व चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे। या पिठामध्ये आपण जी बडीशोप, धनेपूड, जिरेपूड ॲड केलेली आहे, त्यामुळे आपल्या या बट्ट्यांना खूपच छान अशी टेस्ट येते। आता आपल्याला हे सर्व एकदा हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपल्याला यामध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या या बट्ट्या छान अशा खुसखुशीत बनतात। त्याचबरोबर आपण ज्यावेळेस या बट्ट्या तळायला घेतो त्यावेळेस ह्या अगदी कमी तेलकट बनतात। तेलाचं मोहन ॲड करून झालं की आता आपल्याला याला या पिठामध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मोहन गरम असतं, त्यामुळे आपण या ठिकाणी चमच्याचा देखील वापर करू शकतो। याला आपल्याला सर्व पिठाला सगळीकडे एकसारखं असं चोळून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या या बट्ट्या छान अशा खुसखुशीत बनतात। हे मोहन एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला या बट्ट्यांचं पीठ व्यवस्थित एकदा मळून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे बट्ट्यांचं पीठ आपण जसं चपातीचं कणिक भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी या बट्ट्यांचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपलं हे बट्ट्यांचं पीठ व्यवस्थित भिजून झालेलं आहे। आता आपण यावरून एक झाकण ठेवून आपल्याला या पिठाला जवळपास 15 ते 20 मिनिटे भिजून द्यायचं आहे। यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो या ठिकाणी व्यवस्थित फुलेल। तर 10 मिनिटांनंतर आपण या ठिकाणी बघू शकता आपलं हे बट्ट्यांचं पीठ छान असं भिजलेलं आहे। आता आपण त्याला थोडंसं तेल लावून याला एकदा व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे। बट्ट्यांचं पीठ मऊ करून झालं की आता आपल्याला या ठिकाणी आपण चपाती लाटताना जेवढ्या आकाराचा गोळा घेतो तेवढ्या आकाराचा आपल्याला या ठिकाणी एक गोळा बनवून घ्यायचा आहे। आता आपल्याला याची एक चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती म्हणजे आपल्याला या ठिकाणी जेवढी चपाती पातळ लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाड अशी आपल्याला या ठिकाणी ही चपाती लाटून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सगळीकडून एकसारखी अशी ही चपाती या ठिकाणी लाटून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपली ही चपाती व्यवस्थित अशी लाटून झालेली आहे। आता आपण याच्या बट्ट्या कशा बनवायच्या ते बघून घेऊया।
तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चपातीपेक्षा थोडीशी जाड आपण या ठिकाणी ही चपाती लाटून घेतलेली आहे। आता आपण याची एक साइड फोल्ड करून घेऊया व त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तशाच प्रकारे आपण दुसरी साइड फोल्ड करून त्याला तेल लावून घेऊया व दुसरी साइड ही पहिल्या साइडवरती ठेवून घ्यायची आहे। आता आपल्याला याचा एक गोल गोळा बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी याच्या दोन्ही साइड आपण व्यवस्थित अशा बंद करून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला याचा एक घट्टसर असा रोल बनवून घ्यायचा आहे। यामुळे आपल्या या बट्ट्यांना खूप छान असे लेयर्स पडतात। तर या ठिकाणी आता आपण हा रोल बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला या रोलला अलगद हाताने प्रेस करून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला अगदी अलगद हाताने याचा गोळा बनवून घ्यायचा आहे, नाहीतर या लेयर्स एकमेकांना चिटकतील व याच्या व्यवस्थित अशा लेयर्स पडणार नाहीत। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा एक गोळा बनवून घेतलेला आहे। अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या पिठाचे देखील दाखवल्याप्रमाणे गोळे बनवून घेऊया। तर इथे जे प्रमाण सांगितलेलं होतं त्या प्रमाणानुसार आपले या ठिकाणी जवळपास 7 ते 8 बट्ट्यांचे गोळे बनवून झालेले आहेत। आता आपल्याला हे गोळे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी आपण या ठिकाणी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं होतं। पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये 2 चमचे तेल ऍड करून घ्यायचं आहे। तेल ऍड करून घेतल्यामुळे गोळे हे तळाशी चिटकत नाहीत। आता आपण जे गोळे बनवून घेतलेले आहेत ते सर्व गोळे एक एक करून या पाण्यामध्ये शिजायला टाकून घ्यायचे आहेत। सर्व गोळे यामध्ये टाकून झाले की आता आपल्याला यावरून एक झाकण ठेवून आपल्याला याला जवळपास 8 ते 10 मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत। बट्ट्यांचे गोळे शिजत आहेत तोपर्यंत आपण फोडणीची डाळ बनवून घेऊया। तर त्यासाठी आपण गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली होती। कढाई गरम झाल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचा साजूक तूप ऍड केलेले होते। तूप वितळलेले आहे। आता आपण यामध्ये पाव चमचा मोहरी ऍड केलेली आहे। त्याचबरोबर आता आपण यामध्ये पाव चमचा जिरे ऍड करून घेऊया। मोहरी व जिरे व्यवस्थित असे फुलले की आता आपल्याला यामध्ये 1 चमचा बारीक चिरून घेतलेला लसूण यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा लसूण या तुपामध्ये छान असा खरपूस होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। त्यामुळे आपल्या या फोडणीच्या डाळीला खूप छान असा फ्लेवर येतो। त्यानंतर आता आपण यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून या तुपामध्ये ऍड करून घ्यायच्या आहे। मिरच्या देखील आता आपल्याला या तुपामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत। मिरच्या परतून झाल्या की आता आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही कांदा हा उभा पातळ कापून यामध्ये ऍड करू शकता किंवा अशाच प्रकारे तुम्ही हा कांदा यामध्ये ऍड करून घेऊ शकता। आता आपल्याला हा कांदा या तुपामध्ये छान असा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। तर आता या ठिकाणी आपली ही कुकरची वाफ जाऊन कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे। त्याचबरोबर आपला हा कांदा व्यवस्थित असा परतला गेलेला आहे। आता आपण जी डाळ शिजून घेतलेली होती ती डाळ आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायची आहे। डाळ ऍड करून झाली की आता आपल्याला ही डाळ यामध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये काही पावडर मसाले ऍड करून घेणार आहोत। तर सर्वात आधी आपण यामध्ये 1 मोठा चमचा सांबर मसाला ऍड करून घेऊया। यामुळे आपल्या या फोडणीच्या डाळीला खूप छान अशी टेस्ट येते। त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट व पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये ऍड करूया। त्याचबरोबर पाव चमचा हळद यामध्ये ऍड करून घेतलेली आहे। आता आपल्याला हे सर्व पावडर मसाले या डाळीमध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आहे व याला 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्या या मसाल्यांचा फ्लेवर या डाळीमध्ये छान असा उतरेल। तर या ठिकाणी आपली 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित अशी परतल्या गेलेली आहे। आता आपल्याला यामध्ये डाळीची क्वांटिटी किती ठेवायची आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये गरम पाणी ऍड करून घ्यायचं आहे। गरम पाणी ऍड करून घेतल्यामुळे आपण यामध्ये जे मसाले ऍड केलेले आहेत तर त्या मसाल्यांचा फ्लेवर या डाळीमध्ये तसाच टिकून राहतो। आता आपल्याला या डाळीला 3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असे उकळून घ्यायचे आहेत। तर एकीकडे आपल्या बट्ट्या देखील व्यवस्थित शिजून तयार आहेत। आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊया। तर 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या या डाळीला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण यावरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया। तर डाळबट्टीची जी डाळ असते ती शक्यतो पातळ असते, कारण आपण बट्ट्या ह्या चुरून खात असतो। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी डाळ ही पातळच लागते। दाखवल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी या डाळीची कन्सिस्टन्सी हवी आहे।
एकीकडे आपल्या बट्ट्या देखील पूर्णपणे थंड झालेल्या आहे. आता आपण त्याला कट कसे करायचे ते बघून घेऊया. तर सर्वात आधी आपण ही बट्टी अशी मधोमध कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे आता आपण उरलेल्या अर्ध्या भागाचे देखील 4 असे भाग करून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या बट्ट्यांना खूप छान अशा लेयर्स पडलेल्या आहेत. अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या देखील बट्ट्या या ठिकाणी कट करून घेणार आहोत. तर सर्व बट्ट्या कट करून झाल्या की आता आपल्याला या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. तर बट्ट्या तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता आपल्याला या बट्ट्या अशा प्रकारे झाऱ्यामध्ये घ्यायच्या आहेत. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण अशा प्रकारे झाऱ्याने या बट्ट्या अलगद अशा या तेलामध्ये तळायला सोडायच्या आहे. त्यामुळे तेल हे जास्त गरम असतं तर ते अंगावरती उडणार नाही. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या बट्ट्या तळायला सोडलेल्या आहेत. आता मिनिटभर याला अजिबात हात लावायचा नाहीत, नाहीतर या बट्ट्या यांच्या ज्या लेयर्स आहेत त्या तुटू शकतात. या बट्ट्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत. तर जवळपास 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपल्या या बट्ट्या छान अशा खरपूस तळल्या गेलेल्या आहेत. यांना रंग देखील अगदी छान आलेला आहे. त्याचबरोबर यांच्या लेयर्स सुद्धा खूपच छान पडलेल्या आहेत. तर अशाच प्रकारे या ठिकाणी आपण बाकीच्या देखील सर्व बट्ट्या तळून घेणार आहोत. सर्व बट्ट्या तळून झाल्यानंतर आता आपण त्याला प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या बट्ट्यांना खूपच छान अशी लेयर्स पडलेल्या आहेत. आता आपण या ठिकाणी डाळ सर्व्ह करून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान अशी चविष्ट आपली डाळ या ठिकाणी बनवून तयार आहे. आता यावरून मस्त साजूक तूप ऍड करून आपल्याला या बट्ट्या खायला खूपच छान लागतात. तर अशा प्रकारे आपल्याला या बट्ट्या चुरून खायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता या बट्ट्या छान अशा खुसखुशीत बनलेल्या आहेत. बट्ट्या मस्त प्लेटमध्ये चुरून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशा खुसखुशीत या बट्ट्या बनलेल्या आहेत. बट्ट्या चुरून झाल्या की आता आपल्याला त्यावरून आपण जी फोडणीची डाळ बनवून घेतलेली आहे ती डाळ आता आपल्याला यावरून टाकून घ्यायची आहेत. व त्याचबरोबर यामध्ये चमचाभर साजूक तूप ऍड करायचं आहे. त्यामुळे आपली ही डाळबट्टी खायला खूपच छान लागते. चला तर मग या ठिकाणी आपली खमंग चमचमीत अशी फोडणीची डाळ व त्यासोबत खुसखुशीत भरपूर लेयर्सवाल्या घडीच्या बट्ट्या या ठिकाणी बनवून तयार आहेत. तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने ही डाळबट्टी एकदा नक्की ट्राय करून बघा. डाळबट्टी दिसायला खूप अवघड वाटते पण बनवायला तेवढीच सोपी आहे. तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा नक्की ही डाळबट्टी बनवून बघा. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडलेली असेल तर या रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीज सोबत पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.